मंडळी, मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आज आपण बनवणार आहोत तिळाचे लाडू. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आणि जे अर्ध्या किलोच्या तिळामध्ये मी 1.5 किलोपर्यंत लाडू बनवून दाखवणार आहे तुम्हाला, तर हा व्हिडिओ जरूर पहा. हा बघा, हा मी अनपॉलिश तीळ घेतला आहे, जो पॉलिश नाही आहे, त्यामुळे हा असा दिसतो आणि ह्याच्यात ना कचरा लगेच दिसून येत नाही. आणि हा तीळ पॉलिश तीळपेक्षा चवीला खूपच छान असतो, त्यामुळे हा तीळ मी रिकमेंड करेल तुम्हाला. हा तीळ वापरा तिळगुळाच्या लाडूसाठी. तर तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगते. या तिळामध्ये ना कचरा असतो, एकदम बारीक बारीक, तिळाहून पण बारीक कचरा असतो आणि भुसा पण असतो, ॲक्च्युली पावडर असते. तर तुम्हाला जर ह्या साफ करायचं असेल ना, तर या पद्धतीने चाळणीने साफ करा. रव्याची चाळणी घेतलेली आहे मी आणि त्या पद्धतीने तुम्ही साफ केलं ना, तर बघा हा असा कचरा निघून येईल आणि तुम्हाला साफ करायची गरज देखील लागणार आहे. जर मोठे मोठे खडे असले तर तुम्हाला ते लगेच दिसून येतात तिळामध्ये, पण तुम्हाला बारीक खडे दिसून येत नाहीत, त्यामुळे तुम्ही असं साफ करू शकता. आता मी अर्धा किलो तीळ घेतले होते, तर मी पाव किलो खोबरं घेतलं आहे आणि खोबरं ना असं किसून घ्यायचं आहे. ही मी मोठी किसणी घेतलेली आहे आणि खोबरं असं त्याच्यावर किसून घ्यायचं आहे. जर तुम्हाला खोबरं किसायचं नसेल, तेवढी मेहनत करायची नसेल, तर तुम्ही खोबरं कापून ते मिक्सरला सुद्धा लावू शकता, पण मिक्सरला जरा जास्त बारीक होतं ते. आता बघा, मी खोबरं किसते ना, हा पूर्ण खोबरं किसून झालं आहे माझं पाव किलो आणि पटकन किसून झालं आहे 10 मिनिटात, जास्त वेळ लागला नाही. आणि हे थोडं मोठं मोठं खोबरं आहे, त्यामुळे ते बरं पडतं भाजायला पण आणि लाडवांमध्ये पण ते बाइंडिंग छान येते. आणि हे पाव किलो मी शेंगदाणे घेतलेले आहेत. हे शेंगदाणे आहेत ना, मी चांगले खरपूस भाजून घेणार आहे. एकदम पण काळे करू नका, नाहीतर लाडूमध्ये याचा कडवटपणा उतरेल. त्यामुळे तुम्हाला जेवढे शेंगदाणे भाजायचे असतील तेवढेच भाजा, नॉर्मल जे आपण भाजतो तेवढे. आणि हे थंड होण्यासाठी मी एका पसरट ताटात हे ठेवून दिले आहेत. आता आपल्याला सुकं खोबरं देखील भाजायचं आहे आणि सुकं खोबरं भाजताना ना मंडळी, एकदम गॅस स्लो ठेवायचा आहे आणि कढई जास्त तापलेली नसावी आणि एकदम स्लो गॅसवर हळूहळू हे खोबरं तुम्हाला क्रिस्पी करून घ्यायचं आहे. नाहीतर तुम्ही जर फास्ट गॅस ठेवाल ना, तर हे खोबरं एकदम काळं होऊन जाईल, करपून जाईल. हे खोबरं देखील मी एका ताटामध्ये काढून ठेवलं आहे. आता आपण तीळ भाजणार आहोत. तीळ भाजताना पण देखील तीच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तीळ भाजताना कढई जास्त गरम नसावी आणि गॅस एकदम स्लो असावा. कारण जर कढई तुमची खूपच गरम असली, गॅस एकदम फास्ट असला, तर हे जे तीळ आहेत ना, ते चटचट उडायला लागतील, तुम्हाला भाजता येणार नाही. हे बघा, हे भाजलेले आहेत. हे कसे ओळखावे? हे ना जरा फुगून असे फुगतात तीळ आणि असे टणकदार होतात आणि आपले तीळ देखील भाजून झालेले आहेत. आता ही मी जी फुटाण्याची भाजकी डाळ असते ती घेतलेली आहे. ॲक्च्युली ऑलरेडी ही भाजलेली असते, पण तरी देखील ह्याचा ना थोडासा नरमपणा असतो, तो घालवण्यासाठी आपल्याला थोडी ही भाजून घ्यायची आहे. आता मी जे शेंगदाणे होते ते असे वरवंट्याने मी असे रगडून घेते. वरवंट्यावर चेचून घेतल्याने किंवा रगडल्याने ना हे जास्त भुगा होत नाही. मिक्सरला लावला तर ह्याचा लगेच पावडर होते बारीक. आणि तिळाच्या लाडवांमध्ये जे शेंगदाण्याचा जो क्रंच असतो ना, तो खूपच छान असतो. त्यामुळे हे तुम्ही वरवंट्यानेच करा किंवा तुमच्याकडे जर लाटणं असेल तर लाटण्याने करा. मिक्सरमध्ये त्याची पावडर करू नका. आता आपण गुळाचा पाक करायला घेणार आहोत. गुळाचा पाक करण्यासाठी मी असं मोठं भांडं घेतलं आहे आणि 1 चमचा तूप घातलं आहे. आता मी हे जे गुळ आहे ना, तो अगोदरच चिरून घेतला होता, म्हणजे तो पटकन विरघळेल. हा मी जो गूळ घेतला आहे ना, तो 1.25 किलो घेतला आहे. कारण मंडळी, आपले जे सामान आहे ना भरपूर आहे, त्यामुळे 1.25 किलो गूळ घ्या, अर्धा किलो तीळ घेतला असेल तर. गूळ हा आपण अगोदरच चिरून ठेवला होता, त्यामुळे ना आपला जो गूळ आहे तो पटकन विरघळायला लागलाय. बघा, 5 मिनिटातच आपला गूळ एकदम विरघळून झाला आहे आणि पाक बनण्यात ह्याच्यात लवकर मदत होते. आणि या गुळाला उकळी सुद्धा येऊ लागली आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि आपण जेव्हा गुळाचा पाक बनवतो ना मंडळी, तर असा मोठा कालथा घ्या आणि मोठं टोप घ्या, जेणेकरून तुमच्या जेव्हा पाक बनवताना तुमच्या हाताला चटका लागणार नाही किंवा भाजणार नाही हात. हे लाडू बनवताना ना तुमच्या सेफ्टीची देखील काळजी घ्या. आणि ह्या गुळाचा पाक बनवताना मंडळी सतत ढवळत राहायचं आहे आणि त्यामुळे ना ह्या गुळाचा पाक करपत नाही आणि काळा कलर सुद्धा येत नाही ह्याला. 15 मिनिटानंतर आपण चेक केलेला आहे. ह्याचा पण बघा, ह्या लवचिकपणा झालेला आहे, म्हणजे अजून आपला पाक रेडी नाहीये. कारण आपल्याला खुसखुशीत लाडू बनवायचे आहेत, आपल्याला चिवट लाडू बनवायचे नाही आहेत.
त्यामुळे अजून 5 मिनिटं आपण ह्याला उकळू देऊयात. आता 5 मिनिटं म्हणजे टोटल 20 मिनिटं झालेली आहेत आणि आपण परत हा गुळाचा पाक चेक करूयात. मी हा पाणी घेतलेला आहे वाटीत आणि ह्यात थोडा गूळ टाकून बघूया. आता हा गोळा देखील होतोय आणि असा आपटल्यावर आवाज देखील येतोय, म्हणजे हा आपला पाक झालेला आहे. ह्यात आता मी खोबरे टाकून घेतले, शेंगदाण्याची आपले जो भरड केलेली होती ती टाकून घेतली आहे, तीळ देखील टाकून घेतलेत आणि आपली जी भाजकी डाळ होती ती आपण टाकून घेऊयात. ह्यात आपण सर्व साहित्य ह्यात टाकून घेतलंय आणि आता आपल्याला फक्त मिक्स करायचंय. मंडळी, यात मी वेलची आणि जायफळची पूड देखील घातलेली आहे, पण त्याचा व्हिडिओ कट झाला आहे. आता हे सर्व साहित्य आपण फटाफट मिक्स करून घेऊयात. हे मिक्स करण्यासाठी थोडं जड जातं, त्यामुळे तुम्ही हे जे भांडं आहे ह्याला पकडून तुम्ही व्यवस्थित मिक्स करून घ्या. आणि हे मी एका ताटात सगळं मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि एका वाटीत मी पाणी घेतलेलं आहे आणि तो पाणी ना मी दोन्ही हाताला लावून घेते, म्हणजे जेणेकरून माझ्या हाताला चटके लागू नये. कारण हे मिश्रण भरपूर गरम असतानाच आपल्याला लाडू वळायचे असतात ह्याचे, त्यामुळे आपल्या हाताला थोडेफार चटके लागतात. त्यामुळे आपण जेव्हा आपल्याला हाताला चटके लागत राहतील तेव्हा आपल्याला हा पाण्याचा उपयोग करायचा आहे. ते बघा, मी फटाफट असे लाडू वळून घेतले आहेत आणि आपले हे एवढे लाडू बनून तयार आहेत फक्त अर्धा किलो तिळापासून. एवढे सगळे लाडू वळून झाल्यानंतर मी बघा तुम्हाला हात दाखवते. हा थोडा लाल लाल झालेले आहेत हात, पण आपण पाणी लावल्यामुळे जास्त चटके लागलेले नाहीयेत. आता मी हे मोजून देखील दाखवते तुम्हाला वजनी प्रमाण किती झालेलं आहे. बघा, अर्धा किलो आपण तीळ घेतले होते आणि या अर्धा किलो तिळापासून आपण 1700 ग्रॅम म्हणजे 1.5 किलोहून पण जास्त आपण लाडू हे बनवून तयार केले आहेत. आणि हे लाडू चिवट न होता खुसखुशीत तयार झालेले आहेत, कारण आपण पाकच तेवढा ह्याचा परफेक्ट घेतला होता. तर मंडळी, हा व्हिडिओ पहा आणि तुम्ही पण असेच लाडू बनवा आणि तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा.